आम्ही का बोललो नाही याचं एक कारण आहे तुम्हाला स्पष्टपणे. यांचं कार्यक्षेत्र त्यांच्या त्यांच्या मतदारसंघापुरतं होत. राखेचं वाळूचं यांनी कार्यक्षेत्र पुढं सरकवलं. पार आमच्या पाटोदा तालुक्यापर्यंत आले. पण विधानसभेतला आमदार मी नव्हतो, बाळासाहेब आजबे. मी काय म्हटलं की बाबा आपण जर मध्ये काय बोललो तर हे काय म्हणतील की तुमचा मतदारसंघ आहे का. मी 3 जिल्ह्याचा आमदार होतो. पंकजाताई आणि देवेंद्रजींमुळेच मी ती निवडणूक. पण तरी बी मी 1-2 वेळा त्यांना समजून सांगितलं वाल्मिक कराड की वाल्मिकांना, कारण आदरणीय धनंजय मुंडे साहेबांचं तर बोलणंच होत नव्हतं. तुमचं कार्यक्षेत्र फार चुकीच्या पद्धतीने चाललंय आणि तुम्ही पोरासोरांच्या हातामध्ये हे जे कट्टे फट्टे बट्टे देताय ही संस्कृती आमच्या इकडे आणू नका. पाठोद्यात तुम्ही इकडे आणू नका, परंतु तुमची तिकडंच ठेवा. पण तरी बी ते येत राहील, चालू राहील. त्यांनी उत्तर नाही 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 मी नाही असं करीत, मी नाही तसं करीत. काय त्यांच्या दुसऱ्या पत्नी आहेत एक तिथं, व्यक्तिगत आहे, आपण आपल्याला काय त्यांच्याबद्दल बोलायचं नाही. पण सर्वात जास्त प्रॉपर्टी ज्या पत्नीच्या नावे सापडते आता त्या दिघोळ ह्या गावी राहतात. आमचं अनपटवाडी गाव आहे त्याच्या पलीकडे. त्यांचं येणं जाणं वाढलं. ते रामकृष्ण बांगर साहेबाचं त्यांचं मध्ये फार जमलं. त्या रामकृष्ण बांगरांच्या वाढदिवसाला 1 कोटी रुपये खर्च. आम्ही म्हणलं अरे बांगर तर कर्जात आहे, 1 कोटी रुपये कुठून खर्च करतो. यांनीच 1 कोटी रुपये दिले. आमच्या विरोधात ताकद द्यायची नाही, डायरेक्ट त्यांचे माणसं तयार करायची. त्या बदल्यात मला वाटतं ते काहीतरी त्यांच्या कारखान्याची एक जमीन आहे ती त्यांना द्यायची होती, यांची संस्था काहीतरी द्यायची होती. त्यांचं काय चाललं होतं आम्हाला माहीत नाही. पण मग त्याच्यामुळं वावर जो आहे आणि वावर करताना पैशाचा उदामादाच ना. इतके पैसे जास्त झाले ते कोणाला बी द्यायचे. एखाद्या महाराजाच्या पाया पडलं की लगेच त्याला 5 लाख नाही 10 लाख देऊन टाकायचे. असे बी काही उद्योग यांनी केले. त्याचा विपरीत परिणाम मला ज्यावेळेस दिसायला लागला तर मी त्यांना सांगितलं की हे तुमचं कार्यक्षेत्र वाढतंय आणि चुकीच्या पद्धतीने. त्यांना मध्ये मध्ये तर त्यांचं असं माइंडमध्ये आलं तर मला वाटतं, कारण आमच्या इकडं त्यांच्या खालच्या कार्यकर्त्यांच्या ऑफिसच्या उद्घाटनाला आले त्यावेळेस आष्टीका आमदार कैसा हो वाल्मिकांना जायचा हो अशा सुद्धा घोषणा झाली मतदारसंघात. तर त्या कानावर आल्या माझ्या. पण मी म्हणलं बाबा हे कशाला येतील हे. जरी आले असते तरी मग लढवावं तर लागलेच असते ना निवडणूक. आणि तिथून हा जो केजचा पट्टा आहे हे 600 मेगावॅट 900 मेगावॅट. आणि ह्या विंडमध्ये मध्ये एक अडचण आली होती. केंद्र सरकारच्या डिफेन्स विभागाने एक ऑर्डिनन्स काढला होता. त्याच्यामध्ये पाटोदा तालुक्यातल्या ह्या सगळ्या विंडमिल अडचणीत आलत्या. मी स्वतः देवेंद्रजींशी बोललो, नंतर माननीय गडकरी साहेबांशी बोललो. गडकरी साहेबांकडनं एक पत्र घेतलं आणि स्वतः राज्याचे मुख्यमंत्री राजनाथ सिंग साहेबांना बोलले की बाबा हे एरिया त्यातला काही एरिया जामखेडचा साखर आणि आमचा एरिया 50% सुधारवला, राहिलेलं 50% सुद्धा आम्ही सुधारून आणू. विंड पॉवरची जी व्हॅल्युएबल विंड आहे ती 640-840 मीटरवरती असल्यामुळं पाटोदा तालुक्यामध्ये चांगली मिळते, बीडमध्ये मिळते, केजमध्ये मिळते आणि अप टू तुळजापूर अशी मिळते. तर म्हणलं बाबा हे केंद्र सरकारच्या योजना केंद्राच्या लिस्टमध्ये आलेली साईट आहे तर ही झाली पाहिजे याच्यासाठी प्रयत्न करा आणि 2 रुपयाची अर्थप्राप्ती करा. परंतु तुम्ही कोणत्या पद्धतीने ते डायरेक्ट आमच्या इथलं बंडगर नावाचा एक अधिकारी उचलला गेला. अधिकारी उचलला गेल्याच्या नंतर त्या अधिकाऱ्याचा फोन आला मला. नाही माणूस उचलून यांनी नेला, यांच्या गुंडांनी पाटोद्यातल्या उचलून नेला आणि त्याला सांगत होते ते की तुमच्या कंपनीचा प्रवीण O2 कंपनी बहुतेक प्रवीण शर्मा. मग त्या प्रवीण शर्माचा मला फोन आला, सर हम आपके एरिया में काम कर रहे हैं और हमारा आदमी उठा के लेके जा रहे हैं. मतलब किधर लेके जा रहे थे ते म्हणले परळी को लेके जा रहे. मग मी परत वाल्मिकांना फोन केला की तो माणूस जिथं असेल तिथून सोडून द्या, नाहीतर आता तुमचं माझंच भांडण लागलं. लगेच सोडायचा म्हणलं तो माणूस, अजिबात त्या माणसाला न्यायचं नाही. काय की यशवंत सिन्हा साहेबांचा मुलगा जयंत सिन्हा, तर त्यांचे आणि माझे संबंध 2011-12ला आलेले. आता ते यशवंत सिन्हा साहेब आमच्या पार्टीत नाही आहेत पण तेच खासदार आहे.
तर त्यांचे माझे संबंध आलेले होते। त्यांनी मला फ़ोन किया कि धस साहब क्या यार तुम्हारे एरिया में हमने काम किया 11, 12, 13 को 14 को, वहाँ पे हमको कुछ तकलीफ नहीं हुई। अभी एक नया GR है, यशवंत सिन्हा साहेबासारख्या त्या रिन्यू पॉवरच्या मालकाचा फोन आल्यावर आम्ही काम नाही करायचं, फोन नाही करायचं। फोन केला। आत्रीवाल नावाचा एक इंदोरचा कॉन्ट्रॅक्टर होता, त्याला कुत्रीच्या वेळेने मारलं, त्याचं सगळं गाड्या फड्या फोडून टाकल्या। संजय मुंडे साहेब परत पालकमंत्री झाले का, पहिले आमचं 2 जणांचा दोस्ताना होता, आता 3घांचा याराना झाला। हे 3घांचा तिसरा जे पार्टनर आमच्यात आला तेव्हापासून यांचं प्रचंड, कारण परत पालकमंत्री झाले ते होत असताना आम्ही म्हणलो होतो मुख्यमंत्र्यांना की यांना पालकमंत्री करू नका, एक तर आमचे सावे साहेब आहेत आहे ॲज इट इज त्यांनाच ठेवा। नाही म्हणले राष्ट्रवादीचे जास्त आमदार आले गेल, आम्ही आपलं चिडीचू गप्प बसलो। पण पालकमंत्री झाल्याचा फटका हा बसला। ओटोचा माणूस उचला, हाय एनर्जीचा माणूस उचला, रिन्यू पॉवरचा माणूस उचला, लगेच गोली मार भेजेंगे, निकालो माल, हे असले धंदे चालू झाले।